देवाज्ञा नारायण धारप भाग 2. गीतानं टोस्ट घेतला, 2 कप चहा घेतला. तासा गणिक आपल्यात सुधारणा होत आहे हे तिला समजत होतं, पण मनात अनेक प्रश्न होते. तिला इथे कुणी आणलं आणि इतकी शुश्रूषा चालली होती. हे काय धर्मादाय हॉस्पिटल थोडंच होतं. आजकाल डॉक्टरी बिलं 5-5 आकड्यात असतात. तिच्या कानांवर तर पैशासंबंधात शब्दही आला नव्हता. 11च्या सुमारास नर्स जरा घाईघाईनं खोलीत आली. बाई, आचार्य येत आहेत हा. आणि मग ती दाराशीच उभी राहून बाहेरचा कॉरिडॉर पाहत उभी राहिली. मग ती एकाएकी ताठ झाली. आचार्य खोलीत आले. उंची खूप, उंचीला साजेशीच खांद्यांची रुंदी, अंगात भगव्या रंगाचा सळसळता रेशमाचा अंगरखा, खाली पांढरशुभ्र धोतर. हे सर्व पाहून झाल्यावर तिची नजर त्यांच्या चेहऱ्याकडे गेली आणि तिथेच खिळून राहिली. तेही खोलीत 3-4 पावलं आल्यावर थांबले आणि तिच्याकडे पाहत उभे राहिले आणि मग हसून म्हणाले, वा, आता छान दिसते आहे प्रकृती. तोच तो खर्जातला धीर गंभीर आवाज. हो, ती खालच्या आवाजात म्हणाली. वा, छान. ते आत आले आणि नर्सकडे बघून म्हणाले, आता आम्हा दोघांना काही वेळ एकटेच राहू देशील का? बाहेर जाता जाता नर्सनं आपल्या मागं दार लोटून घेतलं. आचार्य तिच्या कॉट शेजारच्या खुर्चीवर येऊन बसले. गीताचं कुतूहल आता अगदी शिगेला पोहोचलं होतं. आपण आहात तरी कोण? सरते शेवटी ती अगदी दबलेल्या आवाजात म्हणाली, मी कोण? ते मोठमोठ्यानं हसत म्हणाले, मी आचार्य. त्यांच्या आवाजात जरासा थट्टेचा सूर असला तरी तो बोचरा नव्हता. गीताच्याही चेहऱ्यावर त्या हास्याचं एक पुसटसं प्रतिबिंब आलं. तिला वाटायला लागलं, आपण विनाकारणच यांच्याबद्दल मनात एवढा बाऊ करून घेतला आहे. हे तर एक साधे. तिने मनातले विचार अडवले. हे चूक होतं. हे साधे वगैरे कुणीही नव्हते. ते आचार्य होते. आपल्या सानिध्यात लोकांनी सहजपणे वावरावं यासाठी त्यांनी वापरलेली ही काहीतरी युक्ती होती. त्यांच्यापाशी अशा अनेक युक्त्या असणार. म्हणून तर सर्वजण त्यांच्याविषयी एक प्रकारच्या आदरानं आणि एक प्रकारच्या धास्तीनं बोलत होते. हे साधे मुळीच नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गेलं. चेहरा गंभीर झाला. गीता? त्यांना मध्येच थांबवून गीता म्हणाली, माझं नाव सगळ्यांना कळलं कसं? मी तर त्याचा कधी उच्चारही केलेला मला आठवत नाही. तीच तर माणसाची शोकांतिका आहे. आचार्य जरा खिन्न आवाजात म्हणाले, ज्या गोष्टी सतत स्मरणात ठेवायला हव्यात त्या गोष्टी मानव विसरून जातो आणि ज्या गोष्टी त्याने खरोखरच विसरून जायला हव्यात त्यांच्यावर मनातल्या मनात सतत मंथन करत बसतो. डॉक्टर सांगत होते, शुद्धीवर आल्याच्या पहिल्या काही मिनिटात तू अगदी ज्वराचा वात आल्यासारखी बडबडत होतीस. तेव्हा तुझं नाव त्यांना आपोआपच समजलं. पण ते राहू दे. नावाला तसा खरोखरच काय अर्थ आहे? तू मला विचारत होतीस तुम्ही कोण आहात. आता मी म्हणतो, मी कोण आहे यापेक्षा तू कोण आहेस हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता सांग, तू कोण आहेस? मी गीता आहे, ती नवलाने म्हणाली. गीता केवळ 2 अक्षरांचा शब्द. त्याने काही बोध होतो का? आयुष्यात कशाला अर्थच राहिला नव्हता, म्हणून तर मी हे आयुष्य संपवायला निघाले होते. आचार्य खिन्नपणे मान हलवत होते. तुम्ही मला विचारत सुद्धा नाही की माझ्यावर ही वेळ का आली होती. त्याचा काय उपयोग आहे? कार्यकारण भाव कधी भविष्यातून मागे भूतकाळाकडे असा उलटा प्रवास करतो का? आत्ताच्या तुझ्या कृतीचा भूतकाळातल्या घटनांवर काही परिणाम होणार आहे का? तुम्ही किती कोड्यात बोलता. मी कोड्यात बोलत नाही. माणूस सरळ दृष्टीने पाहत नाही म्हणून त्याला जगाचं कोडं वाटतं. मी तुला तुझ्या भूतकाळासंबंधात विचारलं नाही, कारण तुझ्यापुरता आता तो अस्तित्वातच नाही. तू पाण्यात उडी घेतलीस त्या क्षणी तुझं पूर्वायुष्य संपलं. असं समज की त्या क्षणी तुझा पुनर्जन्म झाला. तिच्या कपाळावर हलकेच हात ठेवत आचार्य म्हणाले, आता विश्रांती घे, चांगली बरी हो, मग आपली भेट होईल. आणि मी कोण आहे हे तुला आता सांगतो. माझा एक लहानसा मठ आहे. त्याचा अधिपती म्हणून मला आचार्य म्हणतात. अत्यंत निस्वार्थी, संपूर्ण पारदर्शी, निखळ लोककल्याणासाठी झिजणारा असा माणूस. त्याला सर्वजण वचकून असतात. आता एवढं पुरे. जाऊ मी आता?
ती काय बोलणार. पडल्या पडल्यास दोन्ही हात जोडून तिनं त्यांना नमस्कार केला. मग ती खोलीत एकटीच राहिली. आचार्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्यांच्यात स्वतःविषयी फारच थोडं होतं. इतरांच्या मनात त्यांच्याबद्दल जो एक भीतियुक्त आदर होता त्याचं स्पष्टीकरण झालंच नव्हतं. आणि स्वतःचा मोठेपणा स्वतःच सांगत डांगोरा पेटणाऱ्यांपैकी तर आचार्य खास नव्हते. वेळ कंटाळवाना जायला लागला, पण जरा विचार करताच गीताला समजलं की काहीतरी करायची उर्मी मनात येत आहे आणि म्हणून वेळ कंटाळवाना वाटत आहे. आणि ती एक चांगली खूण आहे. 11च्या सुमारास डॉक्टर खोलीत आले. त्यांच्याबरोबर नर्स होती. ब्लड प्रेशर, टेम्परेचर, नाडी सर्व मोजण्यात आलं. तक्त्यावर नोंदी केल्या गेल्या. तिला सध्या काय ट्रीटमेंट चालू होती हे डॉक्टर पाहत होते. कागद वाचता वाचता नर्सला काही सूचना देत होते. मग त्यांनी कागद खाली ठेवला. डॉक्टर, गीता म्हणाली, मी पाण्यात उडी घेतली तेव्हा अगदी कफल्लक होते. आता गेले इतके दिवस माझ्यावर ट्रीटमेंट चालली आहे. ही स्पेशल रूम आहे. एक नर्स सतत असते. औषधही असतील. डॉक्टर, या सगळ्या पैशांची व्यवस्था कशी होणार आहे? कोण करणार आहे? तुला सांगायला हरकत नाही. आचार्यांच्या मठातर्फे ही सर्व व्यवस्था होत आहे. पण मला पाण्यातून पोलिसांनी काढलं. तुमचं हॉस्पिटल कदाचित जवळ असेल म्हणून त्यांनी इथं आणलं असेल. पण आचार्यांचा त्यात कसा काय संबंध आला? खरं सांगू का गीता, या आचार्यांच्या मठातला कोणी ना कोणी शहरातल्या सर्व हॉस्पिटलमधून चौकशी करत फिरत असतो. नवीन केसेस कोणत्या ॲडमिट झाल्या, त्याचं प्रॉग्नोसिस काय आहे, इत्यादी इत्यादी. आणि इन्स्पेक्टर सांगत होते, सगळ्या चौक्यातूनही कोणीतरी चौकशी करत फिरत असतो. कोणत्या गुन्ह्यांच्या नोंदी झाल्या, कोणाला अटक वगैरे झाली आहे का? अर्थात वरूनच ही परवानगी मिळालेली असणार. म्हणूनच ते इन्स्पेक्टर जरा सांभाळूनच असतात. पण हे सगळं कशासाठी? काही केसेसमध्ये, उदाहरणार्थ तुझी केस, त्यांना जास्त स्वारस्य दिसतं. मग ते सर्व काही व्यवस्था करतात. आचार्य तर म्हणत होते माझा एक लहानसा मठ आहे. काहीतरी कारण असल्याखेरीज ते कोणतंही विधान करत नाहीत. आणि मग दाराकडे वळत डॉक्टर म्हणाले, गीता, मी तुला सांगितलं ना तेवढंच मला माहीत आहे. अगदी खरं. मी जास्त खोलात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्नच केला नाही. एखादी संस्था असं परोपकारी कार्य करत असेल, गरजूंना आवश्यक ती आणि तेवढी मदत देत असेल तर मग त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही. आचार्य म्हणाले होते, मागचं सर्व काही विसरून जा. मनावर आलेलं ते एक कीटन आहे, ते काढून टाक. त्यांच्यासारख्यांना मनावर हा विलक्षण ताबा ठेवणं शक्यही असेल, पण ती एक साधी स्त्री होती. आसपासच्या परिस्थितीचा, सहवासात आलेल्या लोकांच्या वागण्याचा भलाबुरा परिणाम तिच्या मनावर होणारच. पाण्यात जाऊनही ती कोरडी कशी राहणार? इतका अलिप्तपणा संत महात्म्यांनाच शक्य होता. तिला खासच नाही. मनात असाही विचार आला, आयुष्यात जर आशा आकांक्षा, महत्वाकांक्षा, जिद्द हे नसेल तर आयुष्याला अर्थ तरी काय होता? मग तिला वाटलं, आपण आपल्या पातळीवरच विचार करत आहोत. पण तिच्यासाठी तेवढंच शक्य होतं. ती जमिनीच्या पृष्ठावरच राहणारी होती. पृथ्वीच्या उदरात मैल 2 मैल गेली तर उष्णतेने तडफड करायला लागेल. जमिनीच्या वर मैल 2 मैल गेली तर हवेच्या एकेका श्वासासाठी कासावीस व्हायला लागेल. तेव्हा ती तिचा भूतकाळ विसरू शकत नव्हती. पण त्यांनी तिला किती सहज फसवलं होतं. शब्दांची साखरपेरणी करणारा तो मदन, मैत्रीचा बहाणा करून विश्वासघात करणारी ती प्रिया. प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा हजारो रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं होतं. आणि कागदोपत्री तरी फक्त गीताच त्याला जबाबदार ठरत होती. तिची स्पष्टीकरणं, तिचा आत्तापर्यंतचं रेकॉर्ड, सगळ्यांची किंमत शून्य होती. साहेबांच्या केबिनमधली शेवटची भेट आठवली की अजूनही तिच्या अंगाचा तिळपापड होत होता. नाव देसाई, वर्णाने काळे, अंगाने जाडजूड, अशाच युक्त्या प्रयुक्त्या करून वरपर्यंत पोहोचलेले. डोळ्यात कायम लालसर झाक. टेबलाच्या खालच्या खणात कायम एक चपटी बाटली असते अशी अफवा होती. आवाजही खदखदता. प्रकरण खूप गंभीर आहे, नाही का गीताबाई? माझं जरा ऐका. मला माहीत आहे तुम्ही तीच स्पष्टीकरणं परत परत देणार आहात. ऐकायला माझी हरकत नाही, फक्त इथे नाही. इथे नाही म्हणजे काय सर?
माझ्या घरी रात्री या, मग सगळी स्पष्टीकरणं द्या. माझं समाधान झालं तर उद्या तुमचं नाव क्लिअर. सर, तिचा आवाज संतापाने अक्षरशः थरथरत होता. गीताबाई प्लीज, माझा वेळ घेऊ नका. मी बाहेर जाऊन ओरडून सांगेन की. गीताबाई, निदान या ऑफिसात तरी तुमच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. सर्वजण मला चांगलं ओळखतात. त्यांनी टेबलावरची घंटा वाजवली. जास्त अपमान करून घेण्यात काय अर्थ होता? तिचीच फक्त शोभा झाली असती. केबिन बाहेर आल्यावर तिला दिसलं की सर्वांच्या नजरा आपल्यावरच खिळलेल्या आहेत. असूया, समाधान, खेद, नवल, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. यापुढे इथे काम करणं अर्थात अशक्य होतं. तिने टेबलावरचे कागद आवरले. एका कागदावर राजीनाम्याचं पत्र लिहून मग तिने शिपायाला बोलावलं. त्याच्या संथ, बेफिकीर प्रतिक्रियेतच सर्व काही उघड दिसत होतं. निदान त्या क्षणी तरी तिला काय आणि कसं करायला हवं याचं पूर्ण अवधान होतं. नेहमीचं एकवचनी संबोधन न वापरता ती एवढंच म्हणाली, एवढं पत्र आत केबिनमध्ये साहेबांना नेऊन द्या. 5-7 सेकंद तो तसाच घुटमळत उभा राहिला. तेव्हा गीता परत बोलली. तिच्या नकळत आवाज कठीण आणि धारदार झाला होता. अर्थात मी सुद्धा आत जाऊन साहेबांना ते पत्र देऊ शकेन. मग त्याचा नाईलाजच झाला. तो आत जाऊन मिनिटभराचा अवधी जातो न जातो तोच अपेक्षेप्रमाणे तो बाहेर आला. तिला परत एकदा साहेबांनी केबिनमध्ये बोलावलं होतं. आत जाऊन ती त्यांच्यासमोर उभी राहताच ते म्हणाले, गीताबाई. सर प्लीज, ती म्हणाली, माझ्या पत्राची पोच द्या. हे फायनल डिसिजन? हो. खातेनिहाय चौकशी होणार आहे याची कल्पना असेलच. आर्थिक तोटाही खूप होणार आहे याचीही कल्पना असेलच. गीता काहीच बोलली नाही. एखादा मध्यम मार्ग निघण्याची शक्यता नाही का? गीता काहीच बोलली नाही. मी असं करू का? एखादा दिवस माझ्यापाशीच ठेवतो. वाटलं तर विचार करा. निर्णय पक्का झाला तरच. सर प्लीज, माझ्या अर्जाची पोच द्या. शेवटी त्यांना ते करावंच लागलं. तो कागद घेऊन ती बाहेर आली. टेबलापाशी बसली. तिच्या स्वतःच्या सर्व वस्तू तिने पर्समध्ये घातल्या. ड्रॉवरला कुलूप घातलं. किल्ल्या टेबलावरच ठेवल्या आणि मग उठून तिने सरळ बाहेरची वाट धरली. त्यानंतर ती त्या ऑफिसमध्ये परत गेली नाही. अर्थात खातेनिहाय चौकशी झालीच नाही. होणारही नाही याची तिला खात्रीच होती. त्या तिघांचा तो एक कट होता. मदन प्रियाला पैसे हवे होते, ते मिळाले. साहेबांची इच्छा आणखी विकृत होती. त्यांच्या हाती काहीच आलं नाही. पण घरच्यांची प्रतिक्रिया अनपेक्षित आणि धक्कादायक होती. आईचा तिच्या प्रामाणिकपणावर विश्वास होता, पण वडिलांचा नव्हता. याचं कारण हेही असेल की एका सरकारी खात्यातच खूप वर्ष नोकरी करून ते निवृत्त झाले होते. तिच्या 7-8 हजारांच्या पगारावरही त्यांचं लक्ष असण्याची शक्यता होती. आता तिची कुणाबद्दलच खात्री राहिली नव्हती. घरच्या सततच्या टीकेला कंटाळून ती काही दिवसांकरता शैलाकडे, तिच्या एका मैत्रिणीकडे राहायला गेली. आणि तिथे तिचा भाऊ सदानंद. ती काय स्वतःचा नाशच करायला निघाली होती का? नाहीतर तिने एकामागून एक अशी आत्मघातकी पावलं का टाकली? कड्यावरून दरीत घसरून पडलेल्या एखाद्या पाषाण खंडासारखी तिची अवस्था झाली होती. ती सतत खाली खालीच पडत होती. आणि त्या उताराच्या शेवटी ही काळी नदी होती. त्या काळ्याशार पाण्यात सुटका होती, विस्मृती होती, शांतता होती. पण नाही, कुणाच्या का हाताने होईना, पण ती या जगात परत खेचली गेली होती. आता पुन्हा तो धीर होणे नाही. आत्ताच्या क्षणी आपली अवस्था आकाशात अधांतरी तरंगणाऱ्या एखाद्या कागदाच्या कपट्यासारखी आहे. या क्षणी तरी तिला स्वतःला निर्णयाचं स्वातंत्र्य नव्हतं. वारा कोणत्या दिशेने येईल आणि तिला कोणत्या दिशेला घेऊन जाईल, तिला कशाचीच कल्पना नव्हती. फक्त एकच विचार मनाला धीर देत होता. एकच नाव, आचार्य. ते तिला अशी वाऱ्यावर खासच सोडणार नाहीत.